प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। राज्यभरात आज होणार लाडक्या गणरायाचं आगमन। सार्वजनिक मंडळांसह घरगुती बाप्पांचं होणार ढोल ताशांच्या गजरात आगमन। लालबागच्या राजाच्या चरणी भक्तीचा महासागर। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोटली गर्दी। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा। राज्यभरात उत्सव आनंदाचा, मांगल्याचा आणि सौख्याचा। पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी। पुण्यात ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। गणेशोत्सवानिमित्ताने ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन। उद्धव ठाकरे आज सहकुटुंब शिवतीर्थावरती बाप्पाच्या दर्शनाला जाणार। नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहे। कोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईला जाण्यावरती ठाम। सरकारने आडमुठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा। विरारच्या नारंगी परिसरात इमारतीचा काही भाग शेजारच्या चाळीवरती कोसळला। अनेक रहिवासी अडकल्याची भीती। मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू। जम्मू आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। अर्धकुवारी इथं दरड कोसळल्यामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित। 7 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी। हिमाचल प्रदेशमध्ये व्यास नदीने ओलांडली धोक्याची पातळी। महापुरात मनालीजवळ हायवे गेला वाहून, तर अरुणाचल प्रदेशच्या इटानगर या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद। अमेरिकेने भारतावरती लागू केलेल्या 50% टॅरिफ आजपासून झाला लागू, तर टॅरिफच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं भारतानं केलं स्पष्ट। अमेरिकेने भारतावरती लावलेल्या टॅरिफवरती जर्मनीतील वृत्तपत्राचा मोठा दावा। ट्रम्प यांनी 4 वेळा फोन करून मोदींशी बोलण्याचे केले प्रयत्न, पण मोदींनी प्रतिसाद न दिल्याचा दावा।